पहिल्या कार्यक्रमात जोरदार तयारी केली, होल्डिंग लावलं आणि नेमकं मी आजारी पडलो. म्हणजे कार्यक्रम तर गेलाच, पण बच्चू कडू खाऊन नाही आला हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आता एकतर बच्चू आहे, दुसरीकडे मी कडू आहे. आता मी किती काही खरं सांगितलं तरी ज्यांना आपल्याबद्दल वाईट बोलायचं आहे किंवा सोप्या विदर्भाच्या भाषा झिलप्या पाडायची आहे ते पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि बच्चू कडूवर दबाव आणणारी अवलाद या महाराष्ट्रात नाही, हिंदुस्थानात निर्माण झालं. आम्ही शेतकऱ्यासाठी आहो, मजुरासाठी आहो, जे काही कष्टकरी आहे, दिव्यांग आहे, याच्या आळो कोणी येऊ शकत नाही. जे शिकवण आम्हाला छत्रपती शिवरायानं शिकवली, आज 15 मावळे घेऊन आदिलशाहीची फौज 1500-100 किलोमीटरवर 1 लाखची उभी असताना सुद्धा जिजाऊ डगमगल्या नाही. सावित्रीवर सेनाचा वर्षाव केला तरी शिक्षणाचे कस सोडले नाही. अहिल्यादेवी होळकरांनी विधवा झाल्यावर राज्य चालवलं. आणि तारा राणी तर मी सांगतोय, औरंगजेबाला चळवकी पळवानी याच मातीत ज्या तारा राणीने घालला त्या महाराष्ट्रातला बच्चू कडू आहे, त्याचा विचार करणारा बच्चू कडू आहे, लक्षात घ्या. आणि मग असं असताना आम्ही प्रामुख्यानं जे काही आतापर्यंत आम्ही प्रश्न हाती घेतले, कुठलाही पक्ष नाही, जातीचं कुठलंही भांडवल नाही, धर्माचा झेंडा लावून नाही, तर मुद्द्यात हात घालण्याची जमात आमची. ज्या दिव्यांगाला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कानाला ऐकायला येत नाही, त्या दिव्यांगासाठी घरचा भाऊ उभा राहिला नाही. बच्चू कडू 25 वर्ष सातत्यानं त्याच्या पाठीशी उभा राहून अंगावर 200 गुन्हे दाखल करून घेतले, पण 1 इंच सुद्धा माग हटलो नाही, लक्षात घ्या. 400 रुपये महिन्याची लढाई सुरू झाली, 200 गुन्हे दाखल झाले. मागच्या आंदोलनात 11 दिवस उपाशी बसलो आणि दिव्यांगाचा 600 रुपयाचा पगार तुमच्या आमच्या आशीर्वादानं 2500 करण्याची ताकद उभ्या महाराष्ट्रात आपण करू. त्या दिव्यांगाने आजही जाऊन विचारा का त्याला जे सन्मानानं जगणं भेटलं त्याचं कारण संघर्ष आहे, लक्षात घ्या. संघर्षाची आमची पूर्ण तयारी आहे. मागच्या 1.5 वर्षामध्ये 350 सभा घेतल्या, महाराष्ट्र पायाखाली आणला, 75,000 किलोमीटर गाडीचा प्रवास केला, 500 किलोमीटर पैदल चाललो, 11 दिवस उपाशी बसलोय. तेव्हा कुठं सरकार तालावर आलं आणि शिंदे साहेबांच्या कृपेमुळं आज कर्जमाफी तुमच्या खात्यात पडायला झालं. काही उणीव असेल आम्हाला मान्य आहे, सगळ्याच गोष्टी काही एकखट्टे होत नाही. आपली माय आपले बाप एकाच वेळेस काही सगळं देत नाही. लढण्याची ताकद वळवावी लागेल. आणि कर्जमाफी आमचा मुळात मुद्दा नाही. कर्जमाफी म्हणजे आम्ही पाहतो हे भीक मागणं आंदोलन कमी करून हमी भावाचं आंदोलन तुमच्या आमच्या घरापर्यंत नेऊन ते पेटवायचं काम येत्या काळात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा सांगतोय. माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव भेटला पाहिजे, आम्हाला कर्ज घ्यायची वेळच आली नाही पाहिजे. आणि वेळ आली तर फेडण्याची ताकद या शेतकऱ्याच्या मनगटात आली पाहिजे. यासाठी पुढचा काळ आम्हाला खऱ्या अर्थात पायपीट करायचा. या सगळ्या कष्टकरी काम करी, तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे मला माहित नाही, कुठल्या पक्षाचा आहे मला माहित नाही, जो कष्टानं जगतं त्याच्या पाठीमागे उभे राहावं हे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मूळ मंत्र दिला. आणि तो बच्चू कडू जीवाचं प्राण करून आम्ही पाहतोय. त्याचा एक एक रक्ताचा थेंब सांडून या शेतकरी मजुरासाठी लढल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला तुम्हाला या खऱ्या अर्थानं इथं आलं. आम्ही काही गटबाजी करत आम्हाला काही रस नाहीये. आम्ही गटा तटापेक्षा अधिक उंच लढाई लढण्यासाठी इथं आलो आहे. तुमच्या मनात काय संधी असू दे, कोण आला कोण गेला नाही आला काही परवा नाही.
आणि मला काल परवा एक आम्ही पाहतोय नागपूरचा एक कार्यकर्ता भेटला, त्याच्या लेटर पॅडवर लिहिला होता शिवसैनिक, ना तालुका प्रमुख लिहिला ना जिल्हा प्रमुख लिहिलं. त्या पठ्ठ्याने पाहून मी खरं तर चकित झालो. पद मागणारी लोक वेगळी असतात, पदासाठी लढणारी लोक वेगळी असतात, काम करणं सामान्य माणसासाठी जीवाचं रान करणारी लोक वेगळी असतात. ते लोक निवडता आली पाहिजे. तुम्ही जे काय मेहनत केली असतात, या सगळ्या सौंदर्याच्या माध्यमातून इथं लढणाऱ्या समाजाला पाठीशी त्याला पाठीशी उभं राहावं लागलं. काय हाल आहे आम्ही पाहतोय या नागपूर आणि नागपूर विभागाचे. चंद्रपूर आम्ही पाहतोय काळोख्यात गेलं. वणी जर आम्ही तुम्ही पाहिलं तर अर्धे अधिक रस्ते आम्ही पाहतोय काळे झालेले दिसत. असं वाटतं अख्खे लोकच आम्ही पाहतोय झोपले आहे की काय. प्रत्येक शेतकऱ्याचा फेरेचा बच्चो ढिगारा टाकला, नदीचं पाणी शेतात घुसलं. साधा पंचनामा करण्याची ताकद इथला कामी पाहतोय अधिकारी करत नसल आणि हिचा प्रतिनिधी बोंबलत नसल तर आम्ही सांगतोय हा धनुष्यबाण शो साठी नाही, त्याच्या ढुंगणात घालल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा मुद्दा म्हणून सांगतोय. हा काही शो साठी धनुष्यबाण नाहीये का. साल्यावर तुम्ही इथं येणार, आमच्या शेतात पाणी घालणार आणि आम्ही मुकाट्याने सहन करणार. तुमच्या बापाचं राज्य आहे साल्यावर. पुढे 11 तालुक्यामध्ये, या विदर्भामध्ये 11 तालुक्यामध्ये हे कोळशाच्या खाणी आहे. 11 तालुक्यामध्ये 1 लाख लोकांना रोजगार भेटलेला आहे. 1 लाख लोकांपैकी 1,000 सुद्धा या माय मुलखातला आमच्या मराठी मनातला माणूस एकही सुद्धा तिथं नोकरीवर नाही. 1000च्या वर आम्हाला 1 लाखापैकी 1,000 लोक बांगड्या घातल्या. त्याला सगळं प्रदूषण आमच्यावर, सगळे प्रॉब्लेम आमच्यावर. मरणार आम्ही, शेती जाणार आमचे, इथले रस्ते बेकार होणार आमचे, सगळं वाटोळ होईल आमचं. पण पैसा मात्र परप्रांतीयाच्या हातात जात असेल तर आम्ही बांगड्या घातल्याने आला टाइम तर आम्ही सांगतो या ताकदीनं हे सगळं उखळून फेकाचं काम आम्हाला करावं लागेल. सरकार नाराज होईल, पण सरकारच्या नाराजीची पर्वा नाही. माझा जनता नाराज होता कामा नये. त्याच्यासाठी काय ते करता येईल ते आम्ही करतो. आमचा प्रामाणिक जो शेतकरी शेतमजूर आहे, कष्टकरी आहे, तुम्ही सांगा 1 लाख पैकी 50-60 हजार तर आपले पाहिजे होते. एका तालुक्यात 5-5 हजाराच्या तरुणांना नोकरी भेटली तर 5,000 कुटुंब आम्ही पाहतोय आज श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होता. किती तरुणांना नोकरी आहे, किती रोजगार इथे उपलब्ध झालेला आहे, त्याचे काही प्रश्न पडतं का नाही पडत आम्हाला. हे प्रश्न जर पडतच नसल तर तुम्ही जिवंत आहे का मेले आहे याचाही प्रश्न निर्माण होतो. म्हणून या सगळ्या गोष्टीबाबत, सगळ्या प्रदूषणाबाबत काल आम्ही त्या कुठल्या गावचा आमचा पुतणीचा काही शेतकरी माझ्याकडे आले. 15 दिवस उपोषण केलं आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सांगितलं का आम्ही तुमची जमीन परत घेतोय, भूसंपादन करतोय. आजूबाजूला ढीग लागलेला आहे, सगळा बाजूने नदी वाहत, जमीन पडीत आहे. 600 एकर जमीन 175च्या शेतकऱ्याच्या वरते शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून भीक मागत आहे न्यायाची, पण त्याला न्याय करण्यासाठी कोणी समोर येत नाही. अरे काय मोडलाही लागली का. छत्रपती शिवरायाचा, बाबासाहेबाचा फोटो लावायचा आणि अन्य आम्ही पाहिजे गिळून टाकायचा. अरे साला, लोकशाही मार्गाने जर प्रश्न निघाला नाही तर सालेवर तुमचा कोळसा 1 कणभर सुद्धा या भागातून नागपूर काय कुठं जाऊ देणार नाही. एवढी ताकद आम्हाला इथं निर्माण करायची. हम करो सो कायदा होना चाहिए, कंपनी करो वो सो कायदा नाही. आणि प्रत्येकाने त्याग करावा लागेल, समर्पित भावना ठेवावं लागेल. पदासाठी लढणारी भाऊ आहे, पण यांच्यासाठी लढणारे लोक सापडते का नाही सापडत. यांच्यासाठी लढणारे कार्यकर्ता निर्माण होणार का नाही होणार. का सगळे पदासाठी बसलेले आहे, सगळे गटाचे झेंडे घ्यायचं ठरलं आहे. तो त्या गटाचा, तो ह्या गटाचा 11 तालुके पायपीट करणार आहे. सुरुवात वणीवरून सुरू झाली.
आणि ऑक्टोबर पर्यंत गावागावात जसा कर्जबाजारी कर्जमुक्तीसाठी आम्ही लढा उभारला, तशा प्रत्येक गावात सभा पैदल गिदल काय असं त्या 2 महिन्यात पिंजून टाकणार आहोत आम्ही. लाखो लोक जमा करू. भगवा म्हणजे त्यागाचा, भगवा म्हणजे बलिदानाचा, भगवा म्हणजे न्यायाचा, भगवा म्हणजे शिवरायाचा, भगवा म्हणजे ताराराणीचा, भगवा म्हणजे जिजाऊचा, भगवा म्हणजे बाबासाहेबांचा, भगवा म्हणजे महाराष्ट्राचा, तुमचा आणि आमचा सामान्य माणसाच्या लढणाऱ्याचा भगवा या 11 तालुक्यात आम्ही घुमणार आहोत. 11 तालुक्यात एकदा आम्ही मनात घेतलं तर कोणाचा बाप नाही चालेला आम्हाला अडवण म्हणून. आम्ही मनात घेतलेला आहे. जेपर्यंत रोजगारी भेटत नाही तोपर्यंत लढाचा आहे. एका शायन्या माणसाचा मला फोन आला, म्हणजे तुम्ही अर्ज का नोंदताय, तुम्ही अर्ज का नोंदून घेताय, उद्या नोकरी नाही लागल्या तर काय करणार, लोक आपल्या विरोधात बोलणार. म्हटलं बोलू दे, लागणार नाही म्हणून काय लढायचंच थांबवायचं? लढायचंच नाही. अरे आज कलेक्टर म्हणत होता आमच्याकडे एक नाव नाही आहे, तुम्ही नाव द्या, आम्ही तिथं कंपनीला सांगतो का रोजगार मागणीसाठी लोक तयार आहे, लोकांना रोजगार पाहिजे आहे. पण यांनी तिकडे दप्तरी काय सांगितलं का महाराष्ट्रातला तरुण काम करायला तयार नाही, आणि म्हणून हे नाव नोंदणी सुरू आहे. आपण हे अख्खी लिस्ट त्या कलेक्टरच्या माथ्यावर मारू, आणि कलेक्टर जर ते माथ्यावरचा लिस्ट आम्ही दिलेली लिस्ट कंपनीपर्यंत नेणार नाही, आणि कंपनी जर त्याच्यात लावणार नसेल तर तुम्ही पेटून उठणार का नाही उठणार? अरे आंदोलन करणार का नाही करणार? काय आवाज आहे तुमचा? त्या कोळशाचा सगळा भुसा तुमच्या काय डोक्यात गेला काय? अरे लढणार आहे का नाही लढणार आहे? 4च लोकांचे हात वरती आले. काही म्हणा मी तर काँग्रेसचा आहे, मी तर राष्ट्रवादीचा आहे, मी तर शिवसेनेचा आहे, शिवसेनेच्या त्या गटाचा आहे. हात वरती कराले मराठी तुमची तयारी नाही. अरे लढायला तयार आहे का नाही आहे? इतकं बोलल्यावर हात वरती झाले तर लढान कधी? तुमचा हात वरती करायसाठी 4-5 शब्द खर्ची घाला लागले. आता लढासाठी काय मरावं लागेल? स्फूर्ती दाखवली पाहिजे. आजच्या सभेच्या माध्यमातून खुफिया पोलिसांना धडकी भरली पाहिजे. येताना वनी क्षेत्रातला जो काय म्हणते महाप्रबंधक, क्षत्रिय महाप्रबंधक आहे, तो आता नवीन आला, त्याला फोन केला, बोले वो दिल्ली से जो होगा वही होगा, हम तो कुछ कर नहीं सकते. मैं तू काय आलोचना बसला साल्या, सब दिल्ली से होता है तो तू वहां बैठा क्यों? और लढाई मोठी आहे, आणि ही लढाई कामगार, रोजगार, माझ्या शेतकरी मजुराच्या हक्काचे, स्वाभिमानाची आहे. ते एका पक्षापुरती मर्यादित नाही आहे, एका जातीपुरती मर्यादित नाही आहे. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेऊन पक्षीय करून पक्ष थोडासा बाजूला ठेवून हे काम आम्हाला करावं लागणार आहे. अर्थात शिवसेनेला बाजूला जाऊन बच्चू कडू मरेपर्यंत जाणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या सेवाभावी वृत्ती आम्ही पाहतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही करू. त्याच्यात ईदभर सुद्धा आम्ही पाहतोय अप्रामाणिकता येणार, बेमानी येणार नाही. पण आम्ही सामान्य माणसासोबत बेमान होऊ शकत नाही. दिलेला शब्द जेपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीनं ते लढायचं आहे, या विचारानं आम्हाला समोर यावं लागेल. आणि मग ही लढाची तयारी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढच्या महिन्यात आपण पायी फिरू. ज्याचे शेत बेकार झाले, कृषी अधिकारी झोपलाय, गेल्या 25 वर्षापासून आम्ही पाहतोय आमचे स्पीकर बेकार होते. किती पंचनामे झाले, कृषी अधिकाऱ्यांना किती पंचनामे घेऊन कंपनीला पाठवले, का आमचे जे काही उत्पादकता आहे ती कमी झाली, सोपले सगळे. गेल्या 25 वर्षापासून जर आमची उत्पादकता कमी झाली असेल तर मग इथल्या तहसीलदार, इथला कृषी अधिकारी काय झोपा काढतोय? त्या सगळ्यांना समज देऊन आम्ही पाहतोय पुढच्या महिन्यात आपण सभा नाही, गावागावात जाऊन जिथं जिथं नुकसान झालं, ज्या ज्या शेतकरी प्रकल्पग्रस्त आहे, ज्याच्या अडचणी आहे, त्याच्या जाग्यावर जाण्याचं काम आपण करणार. दुसरी स्टेप आपण लोकांच्या संपर्क आणून लोकांना जोडण्याचं काम, एक प्रामाणिकपणे लढाई उभी करण्याचं कामही सुद्धा आपण भविष्यात करणार आहोत. आणि म्हणून आम्ही पाहतो एकला गटातटाचा याला कुठल्याही अशा प्रकारचं वातावरण न करता
या निमित्तानं शिवसेनेचा झेंडा अधिक मजबूत कसा करता येईल हा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. उमेदच्या काही महिला मंडळी इथं आल्या आणि त्यांच्या काही मागण्या आहेत. निश्चितच या विधान परिषदमध्ये आमच्या भगिनीचा ज्या अवरात्र काम करतं त्या भगिनीसाठी सुद्धा विधान परिषदमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा आपल्याला आश्वासित करतं. थोडा महिलांचा प्रश्न घेतला म्हणून टाळ्या जास्त वाजल्या. त्यांनी दाखवून दिलं का आता आम्ही माणसाच्या समोर निघून गेलो आहे पुरुषांच्या. तशा तुम्हीच समोर होत्या. माणसानं आणण्याचं काम केलं. जिजाऊनं आम्ही पाहिजे स्वराज्य निर्माण केलं. तारा राणीनं ते वाचवलं. अहिल्यादेवी होळकरांनी ते खऱ्या अर्थानं सजवलं आणि आमच्या सावित्रीबाई फुलेंनी त्याला सुधारण्याचं काम केलं. आणि बाबासाहेबांनी आमच्या रमाईनं खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना घडवत असताना त्या स्वराज्याची घटना आमच्या हाती दिली. हे सगळं चक्र एका महिलेनं केलं आहे. ही नारी शक्ती आहे. तिला पाहण्याचा दृष्टिकोन मी सांगतोय. 10 माणसं एका इकडे जमा करा आणि 5 महिला एका इकडे जमा करा. पोलीस 10 विचार करत महिलांना हात कसं लावा. म्हणून ह्या शक्तीची ताकद या सगळ्या चांगल्या कामासाठी कसं निर्माण करता येईल याचाही प्रयत्न आपण करणार आहोत. आणि या सगळ्या संदर्भात आमचे दीपक भाऊ असेल, मुकेशराव जीवतोडे असेल, उमेशचे वैद्यगडे, चंद्रकांत भाऊ, घुगोस उज्ज्वलताई, प्रवीण भाऊ आणि बिपिन भाऊ आणि संजय भाऊ आणि विश्वास भाऊ नांद्रेकर जे माझ्या सोबत आमदार होते. मला माहित आहे विधानसभेमध्ये ते आणि मी सोबतच होतो. आणि त्या जो विश्वास भाऊने खऱ्या अर्थाने विश्वास निर्माण केला त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सुद्धा आपण त्यांनी ही शिवसेनेची मूर्तमेढ इतर होईल. त्यांना खऱ्या अर्थानं हा तालुका हे आंदोलन आपण समर्पित करू आणि एका जोमानं ताकदीनं येत्या काळामध्ये आपण हे आंदोलन घरापर्यंत नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपण सर्वांचं मी आभार मानतो. आता नाव नोंद केलं म्हणजे नोकरी नाही भेटली म्हणजे आम्हाला झोपे मारा असंही करू नका. त्याचा अर्थ असा आहे का आपण प्रयत्न भरपूर करणार आहे. मला आत्मविश्वास आहे काही लढाई जिंकू आपण. तुम्ही सगळ्यांनी साथ जर दिली तर लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही हा आम्हाला आत्मविश्वास आहे. पण तुम्ही घरी बसूनच घंटा वाजवली तर मग मात्र लढाई जिंकणं कठीण आहे. सगळ्यांना सामील व्हावं लागेल, सगळ्यांना यावं लागेल, थोडे पैसे खर्च करावं लागेल. नाहीतर सांगा गाडी भलावा, गाडीनंच या आणि गाडीनंच जा. अर्धा तास भाषण ऐका, 2 तास जेवण करा, संपला आंदोलन. आंदोलन म्हणजे आम्ही पाहतोय फक्त गर्दी जमा होत नाही, विचाराची ताकद निर्माण होतं आंदोलन. या विचाराच्या लढाईमध्ये समर्पित भावना असल्याशिवाय ते आंदोलन मोठं होऊ शकत नाही. आणि म्हणून आमच्या भावना सामान्य माणसाप्रती ज्या छत्रपती शिवरायानं शेवटच्या एका वाक्यात सांगितलं होतं का हे राज्य कोणासाठी आहे तर हे राज्य सगळ्यांना पोटाशी लावासाठी आहे. मोगल गेले आणि कंपनीनं मात्र मोगलांची जागा घेतली. त्या कंपनीनं आमच्या जामिना घेतल्या, त्या कंपनीनं आमच्या नोकऱ्या घेतल्या, त्या कंपनीनं आमच्या अंगावर आम्ही पाहतोय रोगराई सोडलेली आहे. आणि मोगल गेले पण कंपनी मोगलासारखी वागत असत तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं आपण क्रमप्राप्त आहे. तुम्ही कुठल्या गटाचे पक्षाचे आहे हा विषय नंतरचा आहे. आज आमच्यावर अन्याय होतो हीच आमच्या खऱ्या अर्थानं ते अन्याय आणून पाळण्याचाच हा आमचा खरा धर्म आहे असं समजून सगळ्यांनी कामाला लागा अशी विनंती करतो. आपण सर्वांचं मी आभार मानतो आणि पुढच्या लढाईत सज्ज व्हावं अशी आवाहन करत इथे हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.